असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी खूप सुंदर असं नियोजन मला वाटतं मी पहिल्यापासून पाहत आलोय की मेन रोडला लिहिलं जायचं चुन्याने की इकडे डोबेवाडीला जायचंय, इकडे आसानीवाडी, म्हणजे गावांची सुद्धा बऱ्यापैकी या खेळाडूंना ओळख नसायची. परंतु आज या कबड्डीच्या माध्यमातून सुधागड तालुक्याचा नकाशा सुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे. त्या नकाशावर सर्व आदिवासी वाड्या हा दिसायला लागलेले आहेत. हा खेळाचं हे वैभव आहे आणि खेळाचा हा विजय आहे म्हणावा लागेल की आज आदिवासी वाडीमधून सुद्धा चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. मला तर वाटतं भविष्यामध्ये ते जिल्ह्याचं नेतृत्व सुद्धा हे खेळाडू करतील आणि करावेत अशी माझी सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत. खरोखरच आपण सर्वजण चांगला हा जो खेळाचा वारसा जपत आहात ना, ही सगळ्यात मोठी भावना आणि मोठी गोष्ट आहे. या ठिकाणी दोन्ही संघाकडून रेड झाल्यात परंतु काही गुण मिळवलेले नाही. काहीसा संयमी असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि थर्ड रेड, तिसऱ्या रेड पर्यंत संयम ठेवणं म्हणजे कधी कधी एक म्हणतात ना जुगार खेळल्यासारखं आहे. कारण थर्ड रेड म्हणलं तर आपल्याला पॉइंट मिळवायचाच असतो आणि समोरचा संघ सुद्धा सतर्क असतो पकडण्यासाठी. त्यामुळे त्या गोष्टीचं भान राखून मला वाटतं जास्तीत जास्त दुसऱ्या रेड पर्यंत तरी आपण गुण मिळवला पाहिजे आणि बोनस मिळवलाय. मला वाटतं हा जो खेळाडू आहे दिसायला खूप छोटासा आहे परंतु खूप चांगले पॉइंट मिळवतोय तो आसानीवाडी ब संघाचा आणि त्याला प्रत्युत्तर एक नंबरचा खेळाडू यांची सुद्धा डू ऑर डाय म्हणजे जिंका किंवा मरा अशा प्रकारचा हा नियम प्रो कबड्डीचा नियम आणि खूप सुंदर म्हणजे खेळातली जी चुरस वाढवली ती या नियमाने वाढवली. नाहीतर मी रासवचा संघ बघितलेला आहे तो एका पॉइंटवर खेळायचा तो शेवटपर्यंत एकच पॉइंट. पंचांचा निर्णय अंतिम आहे भावानो, असू द्या खेळ भावना जपा आणि जे होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. धीर काही सोडू नका आणि धीराने जर तुम्ही वागला तर नक्की अरे हाय खेळाडूला इजा होईल, दुखापत होईल असं काही कुठल्याही प्रकारचं आपण वर्तन करू नका. शांत संयमाने खेळ करा. एक नंबरचा हा खेळाडू वारंवार चढाई मारतोय मात्र सावध पवित्र्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ सुधागड तालुक्यातील मातब्बर आणि नावाजलेले हे संघ. 35 नंबरचा हा खेळाडू सुशील, खरोखरच सुशील खूप सुंदर असा खेळ खेळताना आणि त्यांनी बघापासून पाहतोय मी की प्रत्येक सामन्यामध्ये चांगले पॉइंट मिळवतो आपल्या संघासाठी. तर या ठिकाणी खरोखरच खूप सुंदर असे चषक आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा या ठिकाणी आहेत. म्हणजे खेळाडूला वैयक्तिक सुद्धा चषक मिळणार आहेत, वैयक्तिक बक्षीस आहेत आणि ही गोष्ट खूप चांगली आहे की त्या खेळाडूला स्वतःचं स्किल आणि कौशल्य दाखवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन म्हणावं लागेल, उत्तेजन दिलं जात आहे. आणि पुन्हा एकदा आसानीवाडी ब संघाचा हा किरकोळ शरीरयष्टीचा खेळाडू परंतु तितका चपळ असलेला खेळाडू. शिवरायांच्या मावळ्यांची आठवण या ठिकाणी होते. सगळे खेळाडू मी बघतोय, कोणताही खेळाडू असं जाडा लठ्ठ नाही, सगळे पातळ खेळाडू परंतु तेवढीच त्यांच्या अंगामध्ये असलेली ऊर्जा आणि क्षमता आणि एकदम वेगवान अशा चढाई या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा हा एक नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी. खूप एनर्जी लागते मित्रांनो या कबड्डीच्या खेळामध्ये आणि या एनर्जीचं दर्शन या ठिकाणी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि डोबेवाडी आणि आसानीवाडी हे माझ्या ग्रामपंचायतीतील म्हणजे माझ्याच गावातले दोन्ही खेळगडी आहेत आणि खेळाडू संघ आहेत अशी माझी सुद्धा भावना आहे. आणि खरोखरच खूप सुंदर असा खेळ या ठिकाणी सर्व संघांकडून आणि खेळाडूंकडून पाहायला मिळतोय. सुशील आणि सुशील मला वाटतं सुशील सहजासहजी काय भेटत नाही कोणाला या ठिकाणी.
तिसरी रेड. तिकडे घ्या. दोन दोन. जाईल ना मग दिसणार नाही ना अंबरला. बराच वेळ गेला परंतु काही गुणात काही जास्त वाढ नाही. आणि आता आपटवणे संघाकडून त्याचा जो कर्णधार आहे तोच सुद्धा स्वतः या ठिकाणी मैदानामध्ये स्वतःच कौशल्य दाखवताना आणि 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 बोनस मात्र घेतलेला ही सेकंड टाइम घ्या. टाइम वर कॅप्टन. कुठली जबाबदारी आपल्यावर पडेल ती जबाबदारी घेण्यासाठी ते तयार असतात आणि अगदी हसत मुखाने या गोष्टी पार पाडतात. याच्यामध्ये खरं तर यश आहे मित्रांनो. मलाच हे काम का दिलं आणि मीच का करायचं अशी कुठली कुणाची भावना नसते. जे काम आपल्याला सोपवलं जाईल, जे काम दिले जाईल, आपल्या योग्यतेप्रमाणे काम दिलं जातं आणि ते काम ते अगदी आनंदाने पार पाडतात. अमोल काहीसा सावध पवित्र्याने मध्यंतराच्या पूर्वीचा हा वेळ आणि या वेळामध्ये पुन्हा एकदा एक नंबरचा हा खेळाडू आपल्या संघासाठी चढाया मात्र सारख्या मारतोय परंतु सावध पवित्र्यामध्ये तो पुन्हा माघारी जाताना पाहायला मिळतोय. ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी चांगली असते आणि मला वाटते आसाने वाडीवाल्यांनी काय त्याला पुन्हा परत जाऊ दिलेला नाही. आणि प्रतापला एक नावाजावं लागलं. प्रताप खरोखर खूप सुंदर पकडी मारतो. पुन्हा एकदा सुशील आपल्या संघासाठी आपटवण्याच्या अंगणामध्ये पाहूया आपल्या संघासाठी आणखी किती गुण मिळवतोय. खूप सुंदर असा खेळ या दोन्ही संघाकडून. आपटवणे सुद्धा एक नामवंत संघ आणि खूप सुंदर खेळ आणि शांत संयमी संघ म्हणावा लागेल तो आपटवण्याचा. आणि हाफ टाइम झालेला आहे. हाफ टाइमापर्यंत 4-3 आणि 3-4 असा म्हणजे आसानेवाडी संघाकडे 4 गुण आणि आपटवणे संघाकडे 3 गुण. ते त्यांच्या गावातच आहेत सध्या. ते फिरतीवर आहेत. राट्या म्हणतात ना आपल्या टबूच्या खेळामध्ये राट्या असायचं तसे ते राट्या आहेत. ज्या शाळेत कोण कमी पडेल तिथं वारगुडे सर जाणार. तर या ठिकाणी आपटवणे संघ काहीसा पिछाडी नाही म्हणता येणार. म्हणजे त्यांनी संयमाने हा खेळ खेळताना पाहायला मिळतं. त्यांच्याकडून एक माइंड गेम असतो तो माइंड गेम खेळताना. आणि आसनवाडीकडून अमोल खूप सुंदर असं म्हणजे खरोखर मला कौतुक वाटतं सर्व खेळाडूंचं. खूप चांगल्या प्रकारे खेळाचा विकास या ठिकाणी आपल्या या खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदर्शन करताना पाहायला मिळतंय. सुधागड तालुक्यात आपण खूप चांगल्या प्रकारे खेळ करत आहात. मला तर वाटतं ओमकार दादा एक ओपन साठी तुम्ही तालुक्याचा संघ तयार करावा. म्हणजे तालुक्यातून सर्व संघामधून चांगले खेळाडू निवडावे आणि त्यांना कुठल्या तरी चांगलं कोचिंग लावली तर तुम्ही खरोखरच समाजाचं नाव पुढे जाईल आणि त्यातून चांगले खेळाडू घडतील. मला वाटतंय आसानेवाडी संघ हळूहळू एक गुण वाढवत चाललेला आहे आणि तिघांच्या मध्ये फार रिस्क असते आणि हा रिस्क घ्यायला काय अमोल तयार नाही. कारण तिघात पकड खाणं म्हणजे एकदम 2 पॉइंट दिल्यासारखं आहे आणि ते 2 पॉइंट म्हणजे संघासाठी कधी कधी घातक ठरतात. हे आपण मगाशी झालेल्या सामन्यामध्ये पाहिलं. पुन्हा एकदा आपटवणे संघाकडून सुशील तिसऱ्या रेडवर. खरं तर आपला मेन रेडर कधी येत नसतो परंतु एक धैर्य असावं लागतं आणि धैर्याचं प्रदर्शन करता करता मला वाटतंय त्यांनी सुशीलला चांगल्या प्रकारे पकड मारलेली आहे आणि 2 पॉइंट घेण्यामध्ये यशस्वी झाले. आणि त्याला तुम्ही सगळेजण मोठे मंडळीमुळे त्यांना ते वळण चांगलं लागतंय हे सुद्धा महत्वाचं आहे. जे आमचे कृष्णा दादा असतील, बबन दादा असतील, बरेच जणांची नावं मला माहिती नाहीत. आमचे मारुती पवार काका आहेत. ही जुनी जाणती मंडळींनी जी गावाला वळण चांगलं लावलंय ना त्यातून गावाची प्रगती विकास चांगलं होताना पाहायला मिळतं. आणि मी खरोखर सांगतो की जेव्हा शाळा निवडायची होती तर सगळ्यात पहिली शाळा ही निवडली. कारण मला माहिती गाव चांगलं आहे, गावाचा विकास चांगला होता आणि गावाचे विचार चांगले आहेत आणि चांगल्या लोकांसोबत काम करायला नक्कीच आवडतं.
तर खरोखर या ठिकाणी सुंदर असं सामन्यांचं आयोजन आमच्या सोमजाई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आपटावणे संघासाठी ही थर्ड रेड आहे. करो या मरो, डू ऑर डाय. पाहूया आपटावणे संघाचा हा खेळाडू पॉइंट मिळवतोय की गमावतोय. शेवटचे 4 मिनिटे. शेवटच्या 4 मिनिटांचा पुकारा. वेळ कमी कमी होत चाललेले घटिका पात्रामध्ये जशी वेळ आणि सुंदर असं पकडूचा या ठिकाणी नमुना या ठिकाणी आपल्याला आसानेवाडी संघाकडून पाहायला मिळतोय. आणि आठेराके आणि कोचनी जरा मागवा आणि थर्ड रेड आणि त्यातल्या त्या 3 जणांमध्ये म्हणजे आत्म थंड नाही ना, सॉरी, अरे तुम्ही वाजवता काय सांगा. चुकून दाबला गेला तो. आता काय झालंय, झोप यायला लागली कारण वेळच तशी होऊन गेले. खरं तर आता उठायची वेळ झाली, झोपायची वेळ नाही. आता उद्या सकाळी म्हणजे डायरेक्ट आता फायनल झाली की पुणेऱ्याला जाऊन आंघोळ करून लगेच होळीची तयारीला लागायचं. या ठिकाणी लास्ट 3 मिनिट, शेवटची 3 मिनिटे, लास्ट 3 मिनिट. चला पुन्हा एकदा सुशील तिघांमध्ये मगाशी सुशीलने पकड खाल्ली होती, परंतु पाहूया सुशील आलेला आहे आपल्या संघासाठी. खरोखर सुशीलला नावाजावं लागेल. एकदम तसं पाहिलं तर एवढी काही उंची नाही, काही नाही, परंतु चलाकीच्या माध्यमातून सुशील या ठिकाणी आणि खरोखर ताकद आणि खूप सुंदर असं हा जो आपटवणे संघाचा खेळाडू आहे ना, खरोखर त्याने रोखून धरलं त्याला. 7 नंबरचा हा खेळाडू खूप सुंदर अशी पकड मारली ती सुशीलला. सुशीलने प्रयत्न तर खूप केले होते परंतु त्याला काही यश आलं नाही. 777 मगापासून शांत होता परंतु आता तो मैदानामध्ये उतरलेला आहे. 777 लास्ट 2 मिनिट, शेवटची 2 मिनिटे. शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत आणि या 2 मिनिटांमध्ये काहीसा सामना आपटवणे संघाकडे झुकलेला आहे. पण नाही, आपटवणे संघाकडे जरी झुकत असला तरी नाही काहीसं सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर अशी पकड या ठिकाणी आपटवणे संघाकडून पाहायला मिळते. आता पाहूया प्रताप काय आपला प्रताप करताय का, कारण त्याने पकडीच्या माध्यमातून खूप सुंदर असं या ठिकाणी आपल्या संघाला गुण मिळवून दिले होते असं प्रताप. आणि हा 777 खरोखर खूप सुंदर खेळताना कुणाल रोनाल आणि रोनालने मात्र या ठिकाणी पकड खाल्लेली आहे आणि सिंगल पॉइंट घ्या, टाइम अप घ्या. सामन्याकडे झुकतो तेव्हा प्रत्येक या ठिकाणी 5 विरुद्ध 1 पाहूया. लास्ट 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट. 9 विरुद्ध 7 असं म्हणजे आपटवणे संघाकडे 2 गुण आहेत. जर का आपण घाबरलो तर आपण गेलो शेवटच्या 2 मिनिटांमध्ये. आता आपल्याला हा सामना फिरवायचा आहे किंवा वाचवायचा आहे. या ठिकाणी आपटवणे संघ पाहूया आपला सामना म्हणजे 7-9 आणि शेवटचे काही घटका, काही क्षण बाकी आहेत. पाहूया या ठिकाणी आपल्या संघासाठी सुशील काय करतोय की आपटवणे संघाकडून त्याला पकड होते, कारण आता करयामरोची वेळ आलेली आहे. जर का आपण हे पॉइंट मिळवले नाही तर आणि या ठिकाणी आपटवणे संघ विजयी झालेला आहे मित्रांनो.